धुळे जिल्ह्याच्या पोलीस खेळाडूंचे नाशिक रेंज स्पोर्ट्स स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन, पोलीस अधीक्षक कार्यास सत्कार समारंभ। नाशिक रेंज स्पोर्ट्स स्पर्धेची नुकतीच समाप्ती झाली असून या स्पर्धेत धुळे जिल्ह्याच्या पोलीस खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे। व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हॉकी, वेटलिफ्टिंग, जुडो अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये धुळे जिल्ह्याच्या पोलीस खेळाडूंना उल्लेखनीय यश प्राप्त झाले आहे। या यशस्वी खेळाडूंच्या गौरवासाठी आज सोमवारी धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयात विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते सर्व कोचेस आणि यश संपादन केलेल्या पोलीस खेळाडूंचा सत्कार करण्यात आला। यावेळी ज्या खेळाडूंनी स्पर्धेत मेडल्स मिळवले आहेत त्यांनाही प्रोत्साहनपर भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना खेळाडूंच्या यशाबद्दल गौरवोद्गार काढले। त्यांनी सांगितले की आमच्या पोलीस खेळाडूंनी अतिशय समर्पण आणि परिश्रमाने आपली क्षमता सिद्ध केली आहे। त्यांच्या यशामुळे संपूर्ण जिल्ह्याला अभिमान वाटतो। सत्कार सोहळ्याला अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचीही उपस्थिती होती। त्यांनीही खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि जिल्ह्यातील पोलीस दलासाठी हे क्षण प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। अहिल्यानगर येथे नाशिक रेंज स्पोर्ट्सचं आत्ताच नुकतंच समाप्ती झाली। त्यामध्ये धुळे जिल्ह्याने देखील अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे। आपल्याला अनेक ठिकाणी म्हणजे व्हॉलीबॉल असेल, बास्केटबॉल असेल, हॉकी असेल, वेटलिफ्टिंग असेल, जुडो असेल, याच्यामध्ये आपल्याला अतिशय चांगले पदकं मिळाले। तर त्या अनुषंगाने आपण सर्व कोचेसचा सत्कार केलेला आहे आणि त्याचप्रमाणे जेवढ्या लोकांना मेडल्स मिळाले त्याच्या सगळ्यांना आपण वैयक्तिकरित्या देखील सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे।